नमस्कार मित्रांनो, कोकणची सावली यूट्यूब चॅनलवर परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करतो तुमचं। आणि मित्रांनो, आता मी जातोय गणपती शाळेकडे आमच्या। तर मित्रांनो, आता आम्ही रंगवायच्या तयारीत आहोत आणि गणपती रंगवायच्या तयारीला लागणार आहोत। तर आता गणपती 20 दिवसात रंगून होणार आहेत। पूर्ण सगळं ऊन पडलंय आणि पाऊस गेलाय। तर चतुर्थीला नाही पडला म्हणजे झालं। लोकांचे गणपती न्यायचे असतात दूरवर, तर लांब असे गणपती न्यायचे असतात लोकांना। आणि वाटा कोकणातल्या तुम्हाला माहिती आहेत अशा वाटा असतात। तर पाऊस नाही लागला पाहिजे त्याला आपल्या गणपतीच्या दिवशी। आणि गणपतीच्या ज्यावेळी गणपती नेतात ना लोक शाळेमधून तेव्हा। तर आता मी जातोय गणपती शाळेकडे मित्रांनो। चला गणपती शाळेत जाऊया आपण आणि पुढे बघूया आजचा व्हिडिओ। तो चला मित्रांनो, गणपती शाळेकडे आलोय मी। तर मित्रांनो, मी गणपती शाळेकडे आलोय आणि आता बाहेर बघायला गेलात तर ना कोकणात ऊन पडलंय आणि पाऊस नाही आहे। अगदी गेलाय पाऊस आणि ऊन पडलंय कडक असं। तर मित्रांनो, शाळेकडे आलोय मी आणि आता आपण शाळेमध्ये हे गणपती दिसत आहेत ना, ते आता लगबगीने चालू आहे काम। आणि आमचे निलेश मांजरेकर आहेत आणि आनंद गावडे। तर मित्रांनो, लगबगीने हे काम चालू आहे आमचं। आणि कोकणात अनेक शाळांमध्ये असं काम लगबगीने चालू होतं। तर मित्रांनो, आता मी गणपती शाळेत आहे आणि गणपती शाळेमध्ये गणपती रेडी होत आहेत आणि आता लगबगीनेचं काम चालू आहे। आणि आता आम्ही सकाळी आलो, सगळेजण आले, सगळेजण येत आहेत फटाफट। आता 20 दिवसाचं काम आहे रंगकाम। हे रंगकाम आम्ही चालू करणार आहोत। हे गणपती बसलेले आहेत मस्त की छानपैकी। आता आम्ही रांगेत लावणार आहोत। हे असे रांग लागतात, इकडे रांगेत लागतात आणि मग रंगकाम करताना बसायला बरं पडतं। आता आम्ही रांगेत सगळे लावणार आहोत। आणि मातीचे असल्यामुळे मित्रांनो थोडी मेहनत आहे उचलायचं वगैरे। आणि हे बघा गणपती काढलेले जवळजवळ झालेले आहेत। तर आता मी तुम्हाला आम्ही रांगेत लावल्यानंतर दाखवतो। तर मित्रांनो, इथे आम्ही सगळेजणांना गणपती एकदम असे रांगेत बसवतोय जेणेकरून समोर बसता यावं रंगवताना। तर एका पाठोमाग एक असा पूर्ण गणपती आम्ही रांगेत लावून घेतले। आणि नंतर मित्रांनो, आम्ही नाश्ता पाणी आमचं झालं आणि नंतर मग पुढच्या कामाला लागलो आम्ही। तर पूर्ण हा व्हिडिओ बघा। आणि आता आम्ही सकाळी थोडं पाट रांगेत लावल्यानंतर नाश्ता पाणी आमचं झाला। तर तळकोकणात आता लगबगीने हे गणपतीचे कामं चालू आहेत मित्रांनो। आणि त्याच्यानंतर मित्रांनो, मी अगोदरच्या दिवशी जो बसलेलो मी मातीकाम करायला, तर ही प्रभावळ आहे म्हणजे जी आपल्या गणपतीच्या पाठीमागचा म्हणजे सिंहासनाचा जो भाग असतो त्या भागाला लावली जाते, ही प्रभावळ बोललं जातं। तर सिंहासनाच्या पाठीमागचा भाग जो असतो गणपतीच्या पाठीमागे तो मी काढताना दिसतोय तुम्हाला। आणि आता आपण हा व्हिडिओ बघूया कशी प्रोसेस असते, काय प्रोसेस असते। खूप मेहनतीचं काम आहे मित्रांनो आणि तुम्हाला थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करतो। तर मित्रांनो, आमची जुनी अशी गणपती शाळा अगदी बाजारपेठेत असलेली आमची गणपती शाळा आहे मित्रांनो। आणि आबा आमचे पहिले गणपती करायचे आणि त्याच्यानंतर आता पुतण्या करतोय। तर आम्ही आता ही गेली 7 वर्ष मी त्या गणपती शाळेमध्ये आमच्या आबांच्या गणपती शाळेमध्ये येतोय। आणि मित्रांनो, ही सामाजिक क्षेत्रामध्ये पण आबा आमचे काम करायचे। त्यावेळी सामाजिक नाटकं वगैरे, सामाजिक नाटकांचे सेट वगैरे लावायचे। तर बरीच वर्ष आम्ही आहोत मित्रांनो। आणि तर ही प्रभाव मी काढताना तुम्हाला दिसत आहे मित्रांनो। आणि अनेक अशा गणपती शाळांमध्ये लगबगीने कामं चालू आहेत आत्ता सध्या। तर मी ही प्रभाव काढली ते तुम्हाला दाखवतो आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटतो। कोकणची सावली यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका। पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया, चला।